दौंड तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासकीय व्यवस्थेचे वाभाडे काढणारी बातमी समोर येत आहे। भ्रष्टाचार करा आणि चौकशीच्या नावाखाली त्याला मूठमाती द्या, अशीच काहीशी नवी पद्धत दौंड पंचायत समितीमध्ये रुजू लागली आहे की काय, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे। निमित्त ठरलंय ते म्हणजे आलेगाव ग्रामपंचायत मधील आरओ फिल्टर निधीचा घोटाळा। आलेगाव येथील आरओ फिल्टर निधीत तब्बल 12,75,900 रुपयांचा स्पष्ट अपहार झाल्याचा अधिकृत अहवाल विस्तार अधिकारी LN जंजिरे यांनी दिला होता। तसेच दोषी सरपंच आणि ग्रामसेवकावर कडक कारवाईची शिफारस केली होती, पण कारवाई करण्याऐवजी यात एंट्री झाली सहाय्यक गट विकास अधिकारी शीतल बुलबुले यांची। फेर चौकशीच्या नावाखाली शीतल बुलबुले यांनी विस्तार अधिकाऱ्यांनी शोधलेला 12 लाखांचा घोटाळा थेट गायब करून टाकला। त्यांनी दोषींना क्लीन चिट देत लिहिलं की यात कोणताही अपहार झालेला नाही आणि कारवाईची अजिबात गरज नाही। आता थेट सवाल उपस्थित होतोय की एका अधिकाऱ्याला दिसलेला लाखोंचा भ्रष्टाचार शीतल बुलबुले यांना अचानक शून्य कसा वाढला? दोषींना वाचवण्यासाठी हा फेर चौकशीचा घाट घातला होता का? पूर्वी गाजलेल्या डस्टबिन घोटाळ्यांप्रमाणेच हेही प्रकरण दडपण्याचा हा प्रकार आहे का? आता या संपूर्ण प्रकरणाची आणि भ्रष्टाचाराला पांघरून घालणाऱ्या शीतल बुलबुले यांच्या भूमिकेची पुणे जिल्हा परिषद CEO मार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आक्रमक मागणी तक्रारदारांनी केली आहे। प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा दैनिक चालू वार्ता।